शिवराय जय शंभूराजे। 20 ऑगस्ट हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती म्हणून साजरा केला जातो आणि हाच दिवस सद्भावना दिवस म्हणून पाळला जातो। राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 रोजी मुंबई येथे झाला। ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र व देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नातू होते। राजीव गांधी हे फक्त 40व्या वर्षी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले। 1984 मध्ये त्यांच्या मातोश्री इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर त्यांनी पंतप्रधान पदाची धुरा स्वीकारली। आपल्या कार्यकाळात त्यांनी भारताचे आधुनिकीकरण, तांत्रिक प्रगती आणि आर्थिक सुधारणा यावर विशेष भर दिला। संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाला त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले, तसेच दूरसंचार क्षेत्रात सुधारणा केल्या। यामुळे भारत पुढे जाऊन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीचा देश बनला। सद्भावना दिवस म्हणजे एकता व बंधुतेचा दिवस। हा दिवस राजीव गांधी यांच्या त्या विचारांची आठवण करून देतो ज्यामध्ये त्यांनी शांतता, राष्ट्रीय एकता आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश दिला। या दिवशी लोक देशाची एकता व अखंडता टिकवण्याची शपथ घेतात आणि धर्म, जात व भाषेच्या भेदभावापलीकडे जाऊन परस्परात सौहार्द निर्माण करण्याचा संकल्प करतात। राजीव गांधी यांनी युवक, महिला आणि ग्रामीण भारत यांना सक्षम बनवण्यावरही विशेष भर दिला। त्यांच्या पंचायती राज व्यवस्थेमुळे स्थानिक पातळीवर लोकशाही अधिक बळकट झाली आणि सामान्य नागरिकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार मिळाला। सद्भावना दिवस आपल्याला राजीव गांधी यांचे स्वप्नातील भारत आठवतो, आधुनिक, एकसंध आणि प्रगत भारत। हा दिवस आपल्याला शांती, एकता आणि विकासाच्या मार्गाने चालण्याची प्रेरणा देतो। राजीव गांधी जयंती, सद्भावना दिन हे त्यांच्या कार्याला आणि दूरदृष्टीला वाहिलेली एक श्रद्धांजली आहे। हा दिवस प्रत्येक भारतीयाला अधिक मजबूत, आधुनिक आणि सौहार्दपूर्ण भारत घडवण्याची प्रेरणा देतो। जय भवानी, जय भारत, वंदे मातरम।